उलटी होते की काय वाटते उलटी पोचलो आपण आलो आता इथे 2 मिनिटात पोचलो पाण्यात जायचं आपल्याला चल लवकर तर खाली जायचं आपल्याला पूर्ण बापरे एकदम उतार आहे रे खाली तू खाली उतार आहे आपला किती बघ खाली जायचं आपल्याला अरे बापरे ओ भाई काय टोन आहे बापरे ओ भाई छान वाटतं हे पण ट्रेक करायला विविध वॉटरफॉल पुढे आहे पाखाड्या पण तसे मस्त जांभ्या दगडाच्या अरे ऊद आहे तो मासे पकडायला तो ऊद आहे बघा वरती रवा फ्राय पण आले छान झालेत आणि हे बांगडा आहे फ्रेश होती सध्या वादळ असल्यामुळे मच्छी कमी आली होती पण बांगडे खाडीतले आहेत आम्ही या ठिकाणी याना केव्सला आलो होतो याना केव्स बघितल्या आता आम्ही चाललो आहे विभूती वॉटरफॉल खूप फेमस आहे स्पॉट हे पण गोकर्णापासून जसं तुम्ही इकडे याना केव्स बघायला येतात तिथून काही किलोमीटरवरतीच ते पण आहे काहीतरी 15 किलोमीटरच्या आसपास ते म्हटलं 15-20 मिनटात आपण इथून पोहोचू सो जे कोणी इकडे बघायला येतात याना केव्सला ते तिकडे विभूती वॉटरफॉलला भेट देतातच कारण ते इथून जवळ आहे आणि हा जंगलचा परिसर पूर्ण इथं पूर्ण हे सगळं फॉरेस्ट खूप सारे टुरिस्ट येतात तिकडे आणि आम्ही सुद्धा इथे आलो होतो मुलांनी खूप एन्जॉय केला आता मी चाललो पुढच्या पॉईंटला जाऊया ना प्रज्ञूने प्रांजूने खूप धमाल केली खूप मजा केली मजा आली ना हां एन्जॉय केला त्याने चला जाऊया विभूती वॉटरफॉल बहुत ऊंचा है वो ऊपर से पानी गिरता है हे आमचे सोबत ड्राइवर आहेत ले लो ना अरे टेस्ट करो ले लो 2 पीस ले लो लंच कर सकते हैं ना हम लोग अच्छा कुछ मिलता है ऐसे तो खाने का है तो मतलब रोड पे ही जाना पड़ेगा हाईवे के उधर ऑप्शन इथे खायचं तुम्हाला काहीतरी असं हलका फुलका आणायला लागेल आम्ही दुपारचं म्हटलं इकडे काहीतरी लंच करू लंचसाठी इथे काय नाही तुम्हाला मॅगी अंडा ब्रेड असं काहीतरी मिळू शकतं आता आम्हाला परत हा उतरणीचा रस्ता थोडं जंगलचा एकदम घनदाट जंगलचा रस्ता जाऊया बाहेर आम्ही आता आलोय पुन्हा त्या पॉईंटला जिथून विभूती वॉटरफॉल आणि हा याना केव्स इकडून आलेला रस्ता आता आपल्याला इकडून जायचं आहे विभूती वॉटरफॉल आणि हा इकडे सिरसी तो हा पॉईंट आहे इथे बरेच सारे मराठी फॅमिलीज आलेत टुरिस्ट आणि हा रस्ता आहे इथून असा कॉन्क्रीट इकडे पण कॉन्क्रीटच झाला आहे रस्ता खूप साऱ्या मोठ्या मोठ्या बस आहेत आणि ह्या ज्या बस इथे लागतात ना त्या मोठ्या बसनं आतमध्ये अलाउड नाही इथे जिप्सी किंवा टेम्पो छोटे छोटे आहेत ना ते तुम्हाला आतमध्ये सोडतील बस मोठ्या बसला अलाउड नाही टेम्पो ट्रॅव्हलर जाते नाही टेम्पो ट्रॅव्हलर जात आहे ना अंदर हो भी नाही आहे एक गया अंदर बसमधल्या लोकांना इथे उतरायचं टेम्पोवाले इथे असतात ते सोडतात इथले लोकलच आहेत ते सोडणार तिकडे आणि आम्ही आलो ना बरोबर त्या टायमाला पाऊस पडतोय भरपूर त्यामुळे इकडे खूप सारा आहे ना काळोख वाटतं असं वाटतं संध्याकाळी 6:30-7 वाजायला काय जंगल आहे पूर्ण दाट आहे सूर्यप्रकाश जराही दिसत नाही आता सध्या तर काय आम्हाला आजपासून पूर्ण क्लायमेट चेंज झाला आहे इकडे वाघ वगैरे हे सगळ्या गोष्टी कॉमन असतात संध्याकाळच्या वेळेस इकडे मला वाटतं बंदच असेल आतमध्ये एंट्रीच नाही संध्याकाळचे 6:30-7 वाजता बाहेर पडतात प्राणी एकदम डेन्स आहे फॉरेस्ट एकदम तुम्हाला रोडचा जर अनुभव घ्यायचा असेल ना म्हणजे पूर्ण ह्या फील घ्यायचं असेल तुम्हाला या ठिकाणी तुम्ही तो पण आनंद घेऊ शकता रोडवरून ड्राईव्ह करायला तुम्हाला खूप आवडेल इकडे वळणाचे रस्ते आहेत गाड्या जिप्सी वगैरे ऐकतच नाही तो बघ स्पीड बघ खतरनाक स्पीड आहे पाऊस धरला आहे मला वाटतं पाऊस येईल परत आपण पटापट जाऊया कवर करूया ते आणि निघायचं आम्हाला परत टर्न बघ कसे आहेत जाग्यावरती टर्न आहे सगळे एक चांगलं आहे की रस्ता मस्त आहे हा पक्का कॉन्क्रीट रस्ता एकदम हे चांगलं केलं आहे तर खाली जायचं आपल्याला पूर्ण बापरे एकदम उतार आहे रे खाली तू खाली उतार आहे आपला किती बघ खाली जायचं आपल्याला अरे बापरे ओ भाई काय टोन आहे बापरे ओ भाई काय टोन आहे बापरे ओ भाई क्या टोन आहे रे अरे बापरे ओ भाई क्या टोन है ओ भाई इकडे तुम्हाला मबागी एरिया आहे तिकडे हॉटेल एक लागला आम्हाला इथे हॉटेल विभूती म्हणून आहे असा रस्ता तो तिकडे इथे जेवणाचे ऑप्शन आहे हॉटेल इकडे एक लागलं आहे
मबाकीमध्ये. हे मबाकी एरिया आहे, इथे काही घरं आहेत थोडीशी, पूर्ण बाकी जंगल आहे, कुठे दिसणार नाही तुम्हाला घरं, फक्त मबाकीमध्ये थोडी काही घरं आहेत इथे. आणि या साईडला तुम्हाला खूप सारे ना कोकमाची झाडं दिसतील, कोकम खूप आहे तिकडे. तुला झाले उलटी, एकदम वळणावळणाचे रस्ते आहेत ना, आणि बोलत पण नाही, तो रडायला लागला लगेच. उलटी होते की काय वाटते उलटी झाली? उलटी नाही होत ना? उलटीच तर का वाटते, उलटी होत नाही. त्याला झोपायला सांग, बघू नको बाहेर. आता पोचलो आपण इथे, पोचलो आपण, आलो आता इथे 2 मिनिटात पोचलो. पाण्यात जायचं आपल्या, चल लवकर. इथे जंगलात कसं जाणार सोडून? रत्नू बोलतो जायचंच नाही पुढे, इथेच थांबायचं. जंगलात कसं थांबणार? लहान मुलांचं तसं मध्ये अचानक काय ना काहीतरी होतं. हा बघ कुत्रा आला, बबो आला बघ, बबो. हा बाहेर बघ, हवा घे, हवा नजारे बघ बाहेरचे, झोपून जा. 1 मिनिटात पोहोचू आपण. हे गाडीचं स्मेल आहे ना, ह्याला सहनच होत नाही अजिबात. मग तू गाडी कशी घेणार? मग तू बोलतो ही गाडी घेऊया, ती गाडी घेऊया, फॉर्च्युनर घेऊया, मला ती कावासाकी काय घेऊया, लॅम्बोर्गिनी, कावासाकी निंजा, कावासाकी निंजा, आणि अजून काय एसी लावतच नाही. एसी वाली गाडी असून पण तुम्ही काय बोलायचं तुम्हाला? आम्ही पोहोचतोय 1-2 मिनिटात फक्त आता विभूती वॉटरफॉलच्या इथे. इकडे आम्ही तिकीट फाडले. इथे पण 4 माणसांची 40 रुपये झाले, 10 रुपये असं तुम्हाला, आणि 20 रुपये गाडीचे. इथून आपल्याला 1.5 किलोमीटर चालत जायचं आतमध्ये. 1.5 किलोमीटर चालणं आहे ना, लांब आहे पण थोडंसं ट्रेक आहे. इथून गाडी जाते वरपर्यंत. हे बऱ्यापैकी चालायचं जरा आतमध्ये. गाडी पार्किंगसाठी जागा आहे, आम्ही गाडी आणली तिकडेच लावणार आहे गाडी. खूप मोठी जागा आहे इकडे. चालायचं आहे मला, जाईल जंगल सफारी चालत जायचं आहे. आणि वॉटरफॉलचा आवाज येतो पूर्ण साईडने, उंच उंच झाडं आहे तिकडे. पण बऱ्याच जणांना आपली ट्रिप इन्फॉर्मेशन होईल पुढे, की ते पण प्लॅन करू शकतात की जायचं असेल तर किती काय खर्च होतो, काय कसं काय. हां बरोबर. गाड्या पार्क करायला जागा इकडे बस, 2 व्हीलर. ते काय लिहिलं ते समजत नाही, कन्नड भाषेत लिहिले, इन्फॉर्मेशन दिले. वधू एक्स्ट्रा कपडे आणले असते आपण आंघोळ केली असते. इथे मेन वॉटरफॉल पुढे आहे. झाडांचे मुळं बघ कशी बाहेर पडलेत, मुळांचेच हे पायऱ्या बनलेत. हां माती अडवले, मातीची धूप अशी थांबते मुळांमुळे. हे बघ एवढं मुळं आहे, त्याची पायरी झाली. हे बघ कसं वाटतं ना, कुठलं तरी प्राणी वाटतं, पाय बी आहे त्याचं. माती वेगळीच आहे, कलर एकदम अशी ऑरेंज कलरची आहे ना. पाखाड्या बनतात अशा मस्त बघ, जांभ्या दगडाच्या. हे बघ बांध बघ कसा घातलाय, खूप जुना बांध आहे. आणि हे प्रत्येक ठिकाणी असे डस्टबिन ठेवलेत. बसायला पण जागा आहे इथे. बस पण तुझा आराम कर, पुढे जाऊन असं बसू शकतो मध्ये मध्ये. पक्ष्यांची माहिती पण दिली साईडला. हे बघ लिहिले होती बर्ड्स ऑफ विभूती फॉल्स. कुठले कुठले बर्ड दिसतात इथे बघा, सगळे दिसतात, पोपटपासून सगळे. हॉर्नबिल पण आहे, बघा ग्रे हॉर्नबिल दिसतो इथे. बाकी बरेच आहेत, पॅरट वगैरे आहेत, खंडे आहे, हे सगळे आपल्या गावी पण दिसतात. तेच पक्षी इकडे पण आहेत. चला जाऊया पुढे पुढे. छान वाटतं हे पण ट्रेक करायला. विभूती वॉटरफॉल पुढे आहे, सगळेजण चालत आहेत एका साईडने, मस्त वाटतं. हो इकडे आपल्या गावची मंडळी भेटलीत, केळशीतली दादा आहेत, जस्ट ते पास झाले, त्यांनी आवाज दिला. छान वाटतं जेव्हा माणसं भेटतात. अशी बरीच मंडळी भेटली नाही इकडे, भेटतात मध्ये मध्ये कोण नाही कोणतरी. काही जण ओळखतात पण आवाज देत नाही, असे पण असतात. पण चांगलं वाटतं जेव्हा भेटतात, आवाज देतात तेव्हा. इकडे प्राणी पण आहेत, इकडे आवाज लिहिले कुठले कुठले प्राणी दिसतात. ते वाघ दिसतो इकडे बाबा, चित्ता आहे, चित्ता आहे, बिबट्या नाही दाखवत आहे, चित्ता आहे. एवढे प्राणी दिसतात. केतुरपालला कसा होता आपण तसाच रस्ता आहे, आडवा आडवा. तिकडे पण सेम असाच वॉटरफॉल जावा येतो. बनवलं आहे असं छान, चालताना मस्त वाटतं ना. इकडे रस्ता छान बनवला आहे, पॉझिटिव्ह वाटतं एकदम. खूप आजूबाजूला वेली आहेत खूप, आणि असा रस्ता आहे. आता मस्त ऊन पण पडला आहे. कुठे ठेवलेलीस? गाडीतनं बाहेर काढलीस का? छत्री मी सोबत प्रांजळ होती छत्री. मला वाटतं इथेच राहिली वाटते छत्री. मोबाईलमध्ये बघूया, शूटिंगमध्ये बघूया. थांब बाहेर काढली, मला माहिती आहे. त्याच्यानंतर कुठे थांबलो ते आठवत नाही. बघूया, चल बघतो मोबाईलमध्ये बघतो. गाडीवाल्याला फोन लागेल काय? आता इथून रेंज पण नाही, छत्री राहिले बाहेर. आम्ही बराच पुढे आला होता, बरीच माणसं झाले तर ठीक आहे, नाही तर जाईल बहुतेक. ते आता गाडी उतरलो ना, तिथेच राहिली मला वाटतं ती. ठीक आहे, बघू आता भेटली तर. खूप पुढे आलो आम्ही.
वॉटरफॉलचा आवाज येतो लांबून इकडे. खूप पुढे आलो आम्ही. छत्री बहुतेक राहिली तर भेटेल, नाही तर जाईल ते. प्रज्ञो, मला कोणी घेतलेली उतरली तेव्हा कोणी घेतलेली? हां, पण पुढे फुटेजमध्ये दिसत नाही. ते गाडीच्या तिथे आम्ही उतरलो, जे सिरीज राहिली साईडला उभी करून ठेवली, तिथेच राहिली ती गाडीजवळ राहिली. प्रज्ञो बोलते बघा, जाताना भेटली तर बघूया. हां, ड्रायव्हरने बघितलं तर ठेवेल, पण त्याला समजेल का? आजच घेतलेली छत्री वापरली पण आहे, थोडीशीच वापरली. हां, ती आम्हाला बदलायची पण होती. मस्त मस्त छोटे छोटे वॉटरफॉल लागतात इकडे. बघा पाणी आहे ते. सेम मला खेतुपाला जायचं जाताना फील येते तसा येतं आहे. परळ लागतात मध्ये आणि एका साईडला आडवा रस्ता आहे आणि आपण चाललो आहे तिकडे. पण असं आपण करायला पाहिजे ट्रेकचं. काय केलंस? पाण्याचं नुसतं निरीक्षण चालू आहे वनस्पतींचं. यांची पिकनिक आल्या वाटतं. वाव, सेम रे आपलं गाव रे. सेम फील येतं असं. वरून आपलं गाव दिसतं. एका साईडने मी चाललो आहे, असं वाटतं गोठणीवर आलो होता आम्ही. आता खूप आवाज यायला लागला आहे. वॉटरफॉलच्या जवळ आलो आपण. जास्त नाही, 1.5 किलोमीटर आहे, पण काही असं वाटत नाही चाललं सगळं. वाव, कसला सीन आहे. जाऊया वरती. एक नंबर वाटतं आहे. हा आहे विभूती वॉटरफॉल. सध्या पाऊस खूप पडतो आहे, पाणी भरपूर आहे. जर तुम्हाला कोणाला इकडे मस्त आंघोळ करायच्या पाण्यामध्ये, पाठीमागे चेंजिंग रूम आहेत, वॉशरूम आहेत, पण इकडे थोडंसं पाण्यामध्ये जाणं थोडं रिस्की वाटतं आहे. साईडला इथे आहे तसं, पण न गेलेलं बरं. नवीन ठिकाणी जास्त एक्साइटमेंट दाखवायची नाही. पावसामध्ये जास्त पाऊस असतो तेव्हा इकडे पण पाणी असतं बघा. आणि हे दगड आहेत ना, खूप धारवाले आहेत, टोक आहेत चांगले त्यांना, त्यामुळे रिस्की आहे. शक्यतो इथून न गेलेलं बरं. पण बरेच जण इथे येऊन आंघोळ करतात, पण अवॉइड करा शक्यतो करून. आणि हा इथला वॉटरफॉल बघण्यासारखा आहे. गोली की कोली, कुठे मुंगूस? अरे हा रे मुंगूस आला आहे बघ, केवढा मोठा मुंगूस आहे बघ. पाणी प्यायला आला आहे, पाणी प्यायला आला आहे. हलत पण स्टॅच्यू झाला रे. गेला गेला. अरे मुंगूस नाही, वेगळंच आहे, वेगळं आहे कोणतरी. तो परत आला. अजून दिसला तुला? परत आला तो का तिकडे? आला आला, तो बघतोय आपल्याला. अरे ऊद आहे, ऊद. तो मासे पकडायला तो ऊद आहे. तो का ना वरती पाण्यात शिरला ना, पाण्यात शिरला तो वरती आला. मासे पकडायला आहे. पाण्यातले ऊद असतो तर तो आहे. तो काय झाला, त्याला पाण्यात शिरत होतं. खतरनाक आहे, तर बाईक खतरनाक असेल ती. दिसला? अरे रेग्युलर येणारे वाटतं ते. अति उत्साही पण नडतो नंतर कधी कधी. अरे आपलं गाव असतं तर आम्ही कधीच उडी मारले असते. गावातच आहे, आपण नवीन आहे म्हणून इथे. नाही जी कामं नाही, हे असे लोक वाहून जातात ना, काही हे नसतं, एवढं अंदाज नसतो का यांचा. अति उत्साहीपणे जातात, काही गरज नाही जायची. जाणकार माणसं नाही ते वाटत. हे बघा त्यांच्या वागण्यावरच वाटतंय. चला, इकडचं एक आकर्षण फक्त हे आहे विभूती वॉटरफॉल. म्हणजे असे वॉटरफॉल तर आपल्या गावाकडे तर भरपूर आहेतच, पण इकडचं एक आकर्षण आहे म्हणून लोक इकडे येतात. तर कोकणामध्ये तुम्हाला सर्रास असे गावोगावी खूप मोठे मोठे वॉटरफॉल दिसतील. आमचा जो खेतरूपालचा वॉटरफॉल आहे ना, तो पण एवढाच उंच आहे, तो पण बघण्यासारखा आहे. पण इथे हे आता टुरिस्ट प्लेस म्हणून डेव्हलप झालं आहे, लोक येतात बघायला. असे आपल्या कोकणामध्ये गावोगावी तर खूप आहेत असे वॉटरफॉल. पण छान वाटलं इथे, यायला पाहिजे तुम्ही. याना केव्स बघायला याल तर तुम्ही या ठिकाणी जरूर या. तुम्हाला वाटेल की बाबा काहीतरी आलो इथे बघितलं. तर चला, आमची छत्री ढाले तिकडे ती बघायला जायची आहे रायका. आणि आम्हाला परत आता जायचं आहे गोकर्णला. तर आम्हाला खूप उशीर होईल म्हणून जरा इथून लवकर निघतो आहे. छान वाटलं इथे, यायला पाहिजे तुम्ही. मजा आली प्रज्ञो. याला आंघोळ करायची होती, परंतु आंघोळ करायसाठी तिकडे जागा तशी वेळी नाही आहे आणि थोडं रिस्की पण वाटलं, त्यामुळे इथे न थांबलेलं बरं. जाऊया. पण मुलांना आवडेल तुम्हाला. फक्त इथे ना थोडंसं सांभाळून या. कोपऱ्यावरती तिथे घसरणीची जागा आहे. उद्या पाण्यात जाऊया आपण, जाऊया बीचवरती. असे जळू खूप आहेत. माणसाला चिकटला ना चावला तर मजबूत आहे. इकडे खूप आहेत जंगलमध्ये बघा. हा छोट्या साईजचा आहे,
पण जेव्हा रक्त खेचतो ना तेव्हा खूप मोठा होतो तो. सारखं हलत होतं पायाने. हा पायाने नाही हलवायचं पदू. हलत होता तो. हा जळू जळू बोलतात ना याला. जळू आहे बघा. रक्त खेचतो. मगाशी पण कोणाला चावलेला तिकडे. ह्या जंगलामध्ये खूप आहे तिकडे. चला 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 जाऊया. अरे रक्त खेचतो तो, चिकटून घेतो. ज्यांच्या पायाला मुक्का मार वगैरे लागलाय ना त्यांना रक्त खराब झालं असेल तर त्याचा वापर करतात ना काढायला. पाय मुरगडला वगैरे ना रक्त मेलेलं असलं ना आतमध्ये त्याचा वापर करतात. डॉक्टरांकडे असतो तो. छत्री भेटली फायनली. आम्ही एवढं पूर्ण फिरून आलो सगळं परिसर आणि छत्री आपली आहे तिथेच आहे अजून. हे बघा जवळजवळ 1 तास झाला असेल आणि छत्री आपली इथेच आहे. हा प्रज्ञ फायनली छत्री भेटली बघा. कोणीच घेतली नाही. म्हणजे चांगली लोक इथे येतात. नाही तर गायब झाले असे. इथे गाडी पार्क केली आपण. इथेच ठेवली होती. हां गाडी आपली खाली लागली. ड्रायव्हरने बघायचा काही विषय नाही. ड्रायव्हर खाली थांबला असेल तिकडे. चला जाऊया. चला फायनली आपण विभूती वॉटरफॉलसुद्धा कंप्लीट केलेलं आहे. छान वाटलं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स मस्त होता. वातावरण एकदम असं पावसाळी झालेलं आहे. पाऊस पडतो आहे. असे टेम्पो ट्रॅव्हलर वगैरे येतात. शक्यतो इकडे ना प्रायव्हेट गाडी करूनच यायला लागतं. चलो आपण पण निघूया आता. बसूया निघूया आता डायरेक्ट गोकर्णला. मध्ये एखादं कुठलं मार्केट लागेल. मला वाटतं येताना लागलं होतं ते मार्केट असेल तर ते पण आपण एक्सप्लोअर करूया. तिथे काय आहे बघण्यासारखं ते पण बघू. वनभोजनची मजाच वेगळी असते. रानात जाऊन जेवायचं, पिकनिक सहल दोन्ही होतं. आणि इकडे पूर्ण शेतीची जागा आहे बघ. घर बघ किती भारी वाटते. हे बघा घर आहे. साईडला खोपडीची झाडं आहेत. किती खोपडीची झाडं आहेत बापरे. खूप आहे खोपडीची झाडं. चला आम्ही पुन्हा एकदा आता गोकर्णचा रस्ता पकडला आहे. हायवे सोडला आहे. प्रज्ञू सगळे झोपले आहेत. याला पण झोप लागत होते. आता आपल्याला मध्ये एक मार्केट लागणार आहे. मार्केट जरा बघूया मार्केट कसं आहे ते. फिश मार्केट वगैरे तिथे काय भाजी वगैरे मिळते. त्यांना नाश्ता पण करायचा आहे. काहीतरी नाश्ता चहा पाणी करू तिथे. तिकडे असं दिसतंय काहीतरी हॉटेल पै विहार. चला जायचं आपल्याला. चला किती झोपतो तू रे रटाटे. पदू काय करतोय. टेकडावाला का पदू. नाही टाटाच आहे. त्याला नाश्त्यासाठी खास फेमस आहे वाटते. हां कांदा भजी पण आहेत. कांदा भजी आहे. बसूया इकडे. इकडेच बसा. कांदा भजी तुला आलेली ना कांदा भजी. इकडचे साऊथमधले मंचुरियन खाऊन बघा कसे आहे टेस्ट. प्रत्येक ठिकाणी वेगळी टेस्ट असते ना. साऊथमधले मंचुरियन बघा कसे आहेत ते. गोडसर आहेत थोडे. थोडा गोडसर आहेत पण चांगले आहेत चव. वेगळीच चव पण छान लागते. मस्त आहे टेस्ट आणि फ्रेश आहेत. गरम गरम बनवले. आमचे ड्रायव्हर आहेत त्यांना पण तिकडे कांदा भजी प्लेट घेतले. मस्त गरम गरम भजी आलेत चटणीसोबत. चव चांगलं आहे. फक्त नाश्त्यासाठी फेमस आहे हॉटेल. जरा छान वाटलं नाश्ता केला तेव्हा. चहा मारूया थोडी थोडी आणि जाऊया. तुला फिशी मार्केट बघायचं आहे. इथे फिशी मार्केट आहे. आलो आहे मार्केटला. मी सकाळी गेलो तेव्हा पण इकडे मच्छी दिसली आम्हाला. हा सरळ रस्ता तो गोकर्णला जवळ आहे. जास्त काही लांब नाही. याना केव्सला आपण चाललेलो ना त्या रूटला लागतं. याना केव्स किंवा आपण मेन हायवेला जातो ना तिकडे मुर्डेश्वर जाताना वगैरे ते हे मध्ये एक मार्केट लागतं. तिथे आम्ही आलो आहे. हे बघा इकडच्या लोकल बस. संध्याकाळची वर्दळ असते मार्केटला. बोईटं आले बोईटं. तू त्यांना बोलशील ना काय समजणार नाही. कुठे आहेत ते. खाडीची मच्छी आहे. कितना नूरो 100 नूरला 100 बोलतात. 100चा वाटा आहे तो. त्यांना हिंदी नाहीत रे. हे बी नूरो हिंदी नाहीत त्यांना. नाहीत हिंदी नाहीत त्याला. रुको जरा देखते आहे. कांटा छान असते. जरा रस्ता मस्त झाला असता. कांटांचा 1 नंबर झाला असता रस्ता. हे पण 100लाच असेल. कितना नूरलाच आहे. आपण लावून देणार बघा. लावून देणार ते. हिंदी त्यांना येत नाही. 100लाच आहे ते पण. हे पण 100च वाटे आहेत. 100 रुपये. अरे हे बोलतात 100 रुपये. त्यांना येतं वाटतं. मराठी बोलतात तुम्ही.
तुम्हाला कसं येतं? तुम्ही कुठले? हां हा? एक वाटत येतं. हो आम्ही हॉटेलला झालं तिथे परमिशन नाही. त्यांना फोन केला आम्ही, मराठी येतं? ते बोले थोडं बोलतात ते. आम्ही हॉटेलवरती बुकिंग केलं ना, ते म्हटले बाहेरचं असं फिश नॉट अलाउड आहे. आपल्याकडे मी त्यांना म्हटलं आमच्याकडे गावाला कोणी फिश आणून दिली तर मी बनवून देतो, तर इथे तशीच नाही सर्विस. ते म्हटले 5 मिनिट द्या, परत फोन करतो. त्यांना तिथं कन्फर्म करतो, बघूया ते अलाउड केलं तर आपण घेऊन जाऊ इथून. पण इथे जास्त करून मच्छी आता नाही आहे, बिलजे आहेत आणि कांटा आहेत. आम्हाला झिंगा प्रॉन्स घ्यायचा होता. हो दुसरा आहे कुछ तारली खांटा. आम्ही ज्या ठिकाणी हॉटेलवर थांबलो आहे ना, त्यांनी आम्हाला परमिशन दिली मच्छीचं बनवायची. ते म्हटलं घेऊन या, आपण क्लीन करून घेऊन या. पण इथे मच्छीची व्हरायटी खूप कमी आहेत. आम्हाला कोळंबी घ्यायची होती, आणखीन काहीतरी दुसरं चांगली अशी फ्राय करायची मच्छी घ्यायची होती, तर इथे नाही आहे. तर पुढे गोकर्णाचं मार्केट आहे, पण तिथे पण लेट होईल. सो आम्ही आज स्किप करतो आहे. उद्या किंवा परवा आपण इथून मच्छी घेऊन तिथे बनवता येईल आपल्याला. आम्ही ज्या ठिकाणी हॉटेलवर थांबलो आहे तिथे आलो, फ्रेश झालो. रांजू प्रयत्न इकडे रेडी झालेत. आता आम्ही जेवणाची ऑर्डर दिली होती. सो इकडे यांचं जेवणासाठी आहे ना मस्त सिटिंग अरेंजमेंट केली आहे. तिकडे जाऊया जेवायला. आज रात्रीच्या जेवणात काय आहे बघूया. दाल फ्रायचं काही ना काही ती सांगितलं आम्ही, तुम्हाला मेनू दाखवतो. छान आहे सिटिंग अरेंजमेंट. म्हणजे तुम्हाला दिवसाचं आहे ना इकडचं एक छान व्हिडिओ करून दाखवेन मी. आज गडबडीत होत जरा. मस्त कॉटेज बनवलेत आणि या कॉटेजमध्येच आम्ही राहिलेलो. समोर पूर्ण शेती आहे. चला जाऊया पदवी आहे. रात्रीच्या वेळेस नजारा मस्त वाटतो इकडे. जाऊया तिकडे चला. इथलं वाईब्स असे मस्त वाटतात. असं वाटतं मॉलमध्येच आम्ही चाललो आहे जेवायला. ऑप्शन चांगले आहेत इथे जेवणासाठी, खूप आहेत. लोकल फूड. इकडे बसू आपण. दाल फ्राय, राईस, तिकडे चपाती आहे, बांगडा फ्राय केला इकडे. असं जेवण आहे. दाल फ्राय इकडे चांगली घट्ट आहे एकदम. गरम आहे ना? गरम आहे. रवा फ्राय पण आले, छान झालेत. आणि हे बांगडा आहे, फ्रेश होती. सध्या वादळ असल्यामुळे मच्छी कमी आली होती, पण बांगडे खाडीतले आहेत, छान होते. मग घेतले आम्ही आणि इथे बनवायला दिले. तसे इथे सर्विस नाही, पण म्हटले ठीक आहे तुमच्यासाठी बनवूया. आम्हाला त्यांनी बनवून दिलेत. आणि आम्ही दाल फ्राय आणि राईस घेतलं, थोडी चपाती पण घेतली. असं आपला रात्रीचा मेनू आहे. छान टेस्ट आहे. आम्ही रात्री पण काल केला होता, आता पण हे छान आहे. काहीतरी उद्याला व्हेज काहीतरी करूया, नाहीतर मग बघू काहीतरी वेगळ्या व्हरायटी काहीतरी ऑप्शन. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही खूप साऱ्या गोष्टी फिरलेल्या आहे. सकाळी आना केव्स गेलो, त्यानंतर मग आम्ही विभूती वॉटरफॉल गेलो. येताना जाताना काही झालेले अनुभव आहेत. गाडीतून मस्त परिसर बघितला, खूप छान वाटलं. रात्रीचा जेवतोय आम्ही इकडे एकत्र. हा व्हिडिओ इकडे संपवतोय. पुढचा पार्ट तुम्हाला इंटरेस्टिंग काहीतरी बघायला मिळणार आहे. मागचे पार्ट तुम्हाला कसे वाटलेत ते जरूर कमेंट करून सांगा. तुम्ही ते बघितले नसतील तरी पण जाऊन बघा. हा व्हिडिओ पहिल्यांदा बघितला असेल, पाठचे राहिले असेल व्हिडिओ, ते नक्की जरूर बघा. छान आहे. गोकर्णपासून आजूबाजूच्या परिसरात बघण्यासाठी खूप चांगले स्पॉट आहेत. गोकर्णामध्ये आम्ही राहिलो आहे खरं, इथली स्पॉट अजून कवर नाही करत, ते आम्ही नंतर करणार. आम्ही पहिला आहे ना साईडचे स्पॉट कवर करून घेते, म्हणजे शेवटचं आम्ही इथे करणार, नंतर निघणार. कारण आमची गाडी आहे ना ते गोकर्णामधूनच आहे रिटर्न, त्याच्यामुळे आम्ही इथले स्पॉट शेवटला करणार आहोत. सो स्टेसाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत. तर चला मंडळी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओ. तुम्हाला स्वतःची काळजी घ्या. बाय. सी यू. टेक केअर. बाय.